नमस्कार. आज आम्ही चाललेलो आहे जाखोरी येथील सप्तशृंगी माता मंदिरामध्ये दर्शनासाठी. नवरात्रात दरवर्षी आम्ही येत असतो आणि बरोबर आई आहे, दादा आहे, मीरा आहे. आई, किती वर्षापासून येते तू जाखोरीला? 20 वर्षापासून येते असं सांगते आई. हो, तर आता जाणार आहोत आम्ही जाखोरीला. खूप निसर्गाच्या सानिध्यामध्ये छान अशी ही सप्तशृंगी माता देवी आहे आणि जाखोरी या ठिकाणी आहे. 2-3 मार्ग आहे नाशिकवरून येण्यासाठी. एक 12-13 किलोमीटर अंतरावर आहे. आपण शिंदे गावातून देखील येऊ शकतो आणि नायगाव जायगाव नाही, तर आपण सामनगाव वगैरे मार्गे देखील येऊ शकतो, कोटमगाव वगैरे मार्गे. हे बघा, मोहगाव या इथून 3 किलोमीटर आहे आणि पुढे आता ह्या कमानीमधून आपल्याला वळायचं आहे. निसर्गाच्या सानिध्यामध्ये. जरा कच्चाच रोड आहे, पाऊस झालेला आहे ना, त्यामुळे कच्चा रोड आहे. आणि मस्त छानपैकी एक टेकडी आहे आणि त्या टेकडीवर सप्तशृंगी माता देवी बसलेल्या आहेत. छान छान बघा, नारळाची झाडं वगैरे आणि सिंगल रोड आहे. आणि बघा समोर छान या टेकडीवर सप्तशृंगी मातेचं मंदिर दिसतंय बघा आपल्याला. छान छान आहे एकदम. मोठ्या प्रमाणात भाविक नवरात्रामध्ये येत असतात या ठिकाणी आणि असेही दर्शनासाठी येत असतात. बिबटे वगैरे देखील या ज्या भागामध्ये आहेत मोठ्या प्रमाणात. शिंद्यावरून 3-1 किलोमीटर असेल चांदगिरी मार्गे आपण जाखोरीला पोचू शकतो आणि मस्त मस्त असं निसर्गाचा आनंद घेऊ शकतो. बघा, यात्रेनिमित्त कमान लावलेली आहे या ठिकाणी आणि आम्ही आता देवीजवळ पोचलेलो आहे. शेताची किती वाईट परिस्थिती झालेली आहे. नेट वगैरे टाकलेलं आहे, परंतु अति पाण्यामुळे पूर्ण एकदम सर्व शेतीमध्ये नदीचं, तलावाचं स्वरूप आलेलं आहे आणि पूर्ण वावर खराब झालेला आहे. हा बघा, हा रस्ता मोहगावला गेलेला आहे आणि हा जो एक रस्ता आहे, हे जे भाविक येत आहे, हा देवीजवळ गेलेला आहे. छानशी टेकडी आहे बघा. या जंगलामध्ये, टेकडीमध्ये मोर देखील आहेत आणि आजी बकऱ्या चारत आहेत. काय म्हणता? आहे का वर गाडी जाईल का तिथं? प्रसाद घ्यायला या बर का. पेरू आणि केळी खायला या. पेरू आणि केळी खायला या म्हणलो. दरवर्षी आम्ही साबुदाणा वगैरे, केळी, सफरचंद वगैरे आणत असतो आणि थोडा भाविकांना फराळ म्हणून प्रसाद देत असतो. ह्या वर्षी देखील मस्तपैकी केळी वगैरे आणलेली होती आणि पेरू आणलेले आहेत मस्त मस्त लाल लाल. आणि बघा किती छान बकऱ्या वगैरे चारत त्या आजी चाललेल्या आहेत. मी त्यांना बोलवलं होतं या बाबा फराळ करायला, आल्या नाही त्या. आणि निसर्ग खूप छान आहे, खूप भारी आहे. काय सांगावा, हा परिसर किती भारी, खूप खूप छान छान. आणि पाऊस थोडा रस्ता खराब होता. आई आली आहे वर, आई आली आता आणि आईचं गुडघ्यांचं ऑपरेशन केलं, त्यामुळे आई दरवर्षी येत असते. बघा किती सुंदर असं छान छान डेकोरेशन केलेलं आहे. सर्व फुलं आहे. देवीजवळ आलेलो आहे आम्ही आणि मग छान छान मस्त मस्त फोटो घेतलेले आहे. देवीचं छानसं शूटिंग केलेलं आहे आणि जागृत देवस्थान आहे. आम्हाला 21-22 वर्षापूर्वी माहीत झालं की आम्ही जाखोरीचे राहणारे आहे आणि मग काय, आम्ही दरवर्षी जाखोरीला येतो. मागे दादा 20 वर्षापूर्वी खूप आजारी होते, अनेक दवाखाने केले. त्यावेळेस आम्हाला माहिती आलं की तुम्ही जाखोरीचे आहात आणि मग आई दादा जाखोरीला आले आणि या ठिकाणी
नैवेद्य पाणी केला आणि त्यानंतर दादांना बरं वाटलं. मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मन सोने मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय रत्नगडित गौरा तुझ गौरी कुमरा. चंदनाचे ओटी कुंकुम केशरा. हिरे जडित मुकुट शोभतो बरा. रुंजून तुले पुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मन सोने मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय लंबोदर पीतांबर परिवंदना. सरळ सोंड वक्र तुंड त्रियेना. सहस्रामाचा वर्ताये सुटना. निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मयो श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मन सोने मात्रे मन कामना पूर्ती. देव जय भारी तुझून संसारी. रत्नाचे आंबे करुणा विस्तारी. हरिवारी जन्म मरणाचे वारी. आता संकट नेवारी. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराजमूर्ती. संजीवनी जय जय आई तू भक्ताला देते तू दशा समाई. जय देव सुरवणी सर्व देतार संजीवनी. जय देव जय वंदिन चरण डोळ्यांनी पाहिन रूप तुझे. विघ्ने आधी अनंत गुण कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम राम. आणि आरती झाली आणि मग सर्वांनी छान छान आरती घेतलेली आहे आणि केळी आणि पेरूचा प्रसाद वाटप झालेला आहे. आणि कुठले आहेत ताई तुम्ही? हां 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 जाकुरीचे आहेत. हो काय सांगाल देवीविषयी माहिती द्या. हो 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 माझं लग्नाला 11-12-81 लग्न होईल तसं पुजारी आणि लग्न झालं. मला 5 मुलं 3 मुली 3 मुलं 2 मुली झाले. म्हणजे जवळपास 45 वर्ष झाले तुम्ही जाकुरीलाच. हा तसं त्याच्या अगोदरच मंदिर होतं. हो कधीपासून आहे मंदिर? त्याच्या अगोदर होतं. माझ्या लग्नाच्या अगोदर होतं. म्हणजे आमच्या सासऱ्याचे आजे पणजे असतील ना तसे मंदिर झाले. स्वयंभू असं हे देवाचं देवीचं मंदिर आहे. सप्तशृंगी माता बरोबर आहे. हो 2 मिनिटं. हां 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 जाकुरीवरून पहिले मंदिर जायचे सगळेच पाणी घालायचे. बरोबर. लय दिवस त्यांनी सेवा केली. आणि त्यांच्या स्वप्नात आली ती म्हणजे एवढं लांब नको इथं बसलेली त्यांची समाधी नाही इथं. हां हां समाधी त्यांची समोर समोर समाधी लागली. तू वणीला त्यावेळेस काय सांग वणीला जायचे यायचे सकाळी पाणी घालून गावात सूर्य उगायच्या गावातच राहायचे. रात्री कधी जात होते तरी यायचं. एकच रात्री सकाळी म्हणजे रात्र आपण उद्या समजू 8 वाजले का निघाले का सकाळी गावात 6ला गावातच सूर्य उगायचा गावात वणीला जाऊन काम. त्यांचे आज सासरे होते. त्यांना मग दिली स्वप्नात गेली एवढं लांब नको ऊन वारा पाऊस काही असो 12 महिने 12ही महिने नवरात्रात नाही 12 महिने त्यांच्या स्वप्नात गेली. नंतर सांगितलं एवढ्या लांब नको ही स्वयंभू मूर्ती. ही काय कोणी अशी स्थापित केलेली नाही. ही स्वयंभू मूर्ती. ही नवसाला पावणारी देवी. असं एवढं मला म्हणजे माझ्या माहिती जेवढी आहे तुम्हाला मी शेअर केली. आम्ही येतोच. आमचे लग्न काय पहिले देवीला दर्शन करा. आणि जाकुरीची ही सप्तशृंगी माता मंदिर खूप छान आहे निसर्गाच्या सानिध्यात. आणि अगदी या ठिकाणी मोर वगैरे देखील आहे, बिबटे देखील आहेत. आणि जवळूनच दारणा नदी गेलेली आहे. हे बघा जवळून दारणा गेलेली आहे. त्यामुळे या गावामध्ये मोठ्या प्रमाणात बागायत आहे, शेती आहे, भाजीपाला वगैरे
अनेक प्रकारची शेती होते आणि खूप छान असं निसर्गाच्या सानिध्यात या बाजूनी देखील टेकडी वगैरे आहे आणि खूप असं जर का बघितलं तर इतकं मस्त मस्त वाटतं या भागामध्ये. आणि सकाळी सकाळी मोर वगैरे आवाज करतात. नवरात्रामध्ये 9 दिवस खूप गर्दी असते भाविकांची. यावर्षी काय झालं, जरा पाऊस चालू आहे जोरात, त्यामुळे थोडीशी भाविकांची संख्या कमी वाटली, परंतु संध्याकाळी मोठी गर्दी या ठिकाणी होते. छान छान बघा टेकडी, छानपैकी बघा या टेकडीवर मोर वगैरे देखील आहेत. नाशिकवरून जवळ आहे. आपण जर का घरून कधी शनिवार रविवारी आपल्याला वाटलं की निसर्गाच्या सानिध्यात जावं, तर तुम्ही या ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात येऊन छानपैकी देवीचं दर्शन घेऊन आणि मस्त वनभोजन देखील या ठिकाणी करू शकता. छान असा भाग आहे, निसर्गरम्य वातावरण आहे, एक पर्यटन स्थळच आहे. आता जो कुंभमेळा येतोय, या कुंभमेळ्यामध्ये नाशिकच्या आजूबाजूनी बघा दरी मातोरी आहे. जी काही अशी जी ठिकाणे आहे ती अजून अशी समोर आलेली नाही. तर ती ठिकाणे समोर येणं महत्त्वाचे आहे, कारण पर्यटकांसाठी या भागात जे देवीचं स्थान आहे, मंदिर वगैरे, त्याचप्रमाणे दरी मातोरी वगैरे निसर्गाच्या सानिध्यात, या ठिकाणी रस्ते चांगले झाले पाहिजे, या ठिकाणी विकास झाला पाहिजे. आणि विकास जर का झाला तर जे परराज्यातून कोट्यावधी भाविक येणार आहे ते नक्कीच अशा या भागामध्ये येऊन खरोखर त्यांना छान वाटेल, प्रसन्न वाटेल. बघा कशी दारणा वाहते. हा समोर पूल आहे आणि दारणेतून मला वाटतं दारणा धरणातून पाणी सोडल्यामुळे थोडंसं पाणी देखील जास्त आहे. एकंदरीतच येणाऱ्या कुंभमेळ्यासाठी ही जी मंदिरे आहेत, ही मंदिरे पर्यटकांना माहीत झाली पाहिजे आणि जागृत देव स्वयंभू असं. आणि जाखोरी गावात देखील बघा रेणुका मातेचं मंदिर देखील आहे. चामुंडा मातेचं मंदिर आहे. हो का? नाशिकमध्ये एकमेव असलेलं चामुंडा मातेचं मंदिर आहे. तसंच चांदगिरीला देखील छानपैकी मंदिर आहे, मारुती मंदिर वगैरे, आणि जवळच नायगाव जायगाव देखील आहे. तर खूप छान असं हे देवस्थान आहे. आपण जर का आलात तर नक्कीच या ठिकाणी या, भेट द्या. छानपैकी एखादं शनिवारी रविवारी डब्बा वगैरे घेऊन या आणि वनभोजन करा आपल्या कुटुंबाबरोबर, अगदी प्रसन्न वाटेल. देवीच्या जवळच बघला आहे दराडे फार्म हाऊस म्हणून, आणि या ठिकाणी भाविक जर का आले तर मुक्कामी राहू शकतात. या ठिकाणी स्विमिंग पूल वगैरे देखील आहे, जेवणाची छानपैकी व्यवस्था देखील केल्या जाते असं सांगण्यात येतं आहे. आणि निसर्गाच्या सानिध्यात या ठिकाणी अनेक भाविक येतात, मुक्काम करतात, मुंबई पुणे वगैरे भागातून. आणि थंडीच्या दिवसात अतिशय छान छान असतं. सकाळचं ते धुकं वगैरे आणि मग ती गुलाबी गुलाबी थंडी, आणि खूप खूप छान आहे. पक्षी बघा कसा आवाज करतात सकाळी सकाळी, पक्ष्यांची ही चिव 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 ऐकू येते. सभामंडप आमदार निधीतून करण्यात आलेला आहे. महादेवाचं देखील या ठिकाणी मंदिर आहे. बघा किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घट बसवलेले आहे. या भागामध्ये याला घटी बसवले असं म्हणतात. खूप सुंदर आहे बघा, छान छान. 9 दिवस मोठ्या प्रमाणात भाविक येतात. सकाळी सकाळी भजन वगैरे चालतं, देवीचे अभंग गाणे वगैरे म्हणतात. 9 दिवस नवरात्रमध्ये या ठिकाणी छान छान मग भजनं वगैरे होतात. आणि कोजागिरी पौर्णिमेला पूर्ण गाव जेवण, मोठा भंडारा असतो. भाविक या ठिकाणी देणगी वगैरे देतात आणि या देणगी स्वरूपातून मग या ठिकाणी गाव जेवण वगैरे होतं. कोजागिरी पौर्णिमेला मस्त मस्त या ठिकाणी मग वगैरे देखील होतो. देवीची आरती होते आणि थोडंसं आभाळ जातंय आणि ऊन पडतंय बघा.
खूप एकदम हिरवगार शालू या परिसरामध्ये निसर्गाने परिधान केलेला आहे. आणि आई दादा आम्ही आलेलो होतो, आता निघालेलो आहे परत वापस.